सध्या राज्यभरामध्ये पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकींचा अक्षरशः धुराळा उडालाय। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये हीच चर्चा सुरू आहे की नेमकी सत्ता कोणाची येणार आणि आपल्या जिल्ह्यामध्ये ताकद कोणाची आहे। आपण आता राज्यातील एका महत्त्वाच्या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये येऊन पोहोचलोय। तो जिल्हा सह्याद्रीच्या कुशीत वसलेला आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं, स्वराज्याच्या राजधानीचं एक प्रतीक म्हणून गेल्या कित्येक शतकांपासून नावाजलं देखील आहे। सध्या आपण हे पाहतोय चित्र की सगळ्याच पक्षाचे कार्यकर्ते, विविध घटकांचे पक्ष हे घेऊन विकासाची नवीन दिशा लोकांसमोर मांडतायत आणि साताऱ्यामध्ये देखील हीच चर्चा आहे। अगदी कराडच्या प्रतीक संगमापासून ते फलटणच्या राजवाड्यापर्यंत आणि वाईच्या महागणपतीपासून पाटणच्या डोंगरदऱ्यापर्यंत हीच चर्चा सुरू आहे की सत्ता नेमकी कोण राखणार। या सगळ्या मुद्द्याला धरून आपण सगळ्यांशी बातचीत करणार आहोत। आपल्यासोबत काँग्रेस पक्ष आहे, रिपब्लिकन पार्टी आहे, शिंदेची शिवसेना आहे, भाजप आहेत आणि काही सामाजिक घटक, सामाजिक काम करणारे कार्यकर्ते देखील या सगळ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण सर्वात प्रथम भाजपकडे जाणार आहोत, कारण का गल्लीपासून दिल्लीपर्यंत याच भाजपची सत्ता आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते आणि ते नेमकं लोकांपर्यंत काय विजन घेऊन मतं मागतायत हे जाणून घेणार आहोत। लोकांकडे जाताय, गावागावामध्ये पोहोचताय, काय सांगताय लोकांना, काय सांगून मतं मागली जात आहेत? मुळामध्ये ह्या निवडणुकीला आम्ही सामोर जात असताना आम्ही काहीतरी करणार आहे म्हणून मतं मागण्यापेक्षा आम्ही जे काय आतापर्यंत करून दाखवलेलं आहे, जे काय लोकांनी डोळ्यानं पाहिलेलं आहे, विकास कामं जी माणसांनी पाहिलेलं आहेत, अडचणी ज्या आम्ही सोडवलेल्या आहेत, त्या सोडवलेल्या अडचणी विकास कामं जी दाखवायला लोकांना दाखवून आम्ही समोर जातोय। आम्ही काहीतरी देतोय म्हणून 100% जाणारच आहे, अजून आम्ही थांबणार नाहीये। यापुढे विकास गंगा अशी चालू राहणार आहे। परंतु ह्याच्या आधी ज्या मागच्या 8-10 वर्षामध्ये जे काय केलंय ते केलेल्या गोष्टी दाखवून आम्ही इलेक्शनला समोर जातोय। पहिलं दाखवलंय आणि मग आम्ही आता मागतोय। आता विरोधक कोण आहे भाजपचा या सगळ्या निवडणुकीत? आता स्थानिक लेवलला पाहायला गेलं तर म्हणजे मुख्य उमेदवार आता आमच्या भारतीय जनता पार्टीमधून संदीप लक्ष्मण शिंदे हे जिल्हा परिषद खेड गटाचे उमेदवार आहेत। त्यांच्या समोर जर मुख्य आव्हान असेल तर राष्ट्रवादीचं आहे, त्याच्यामधूनचे उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी। शिवसेना पक्ष नेमका काय विजन घेऊन लोकांसमोर जात आहे, मतदारांसमोर जात आहे? कोणती विकास कामं दाखव? त्यांचं म्हणणं आहे आम्ही विकास कामं दाखवून मतं घेतोय। निश्चितच तुम्हाला सर्वांना कल्पना आहे, आज संपूर्ण महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं राज्यकर्ता कसा असावा हा एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपाने पाहावयास मिळाला। आपल्याला सर्वांना कल्पना आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची सूत्रा हाती घ्यायच्या अगोदर खऱ्या अर्थानं लोकांचा राजकारण्यावरचा विश्वास उडालेला। लोक राजकारणी म्हटल्यानंतर तोंड फिरवायची, पण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री पदाची धुरा हातात घेतल्यानंतर ज्या पद्धतीने राज्यकारभार चालवला, त्या समाजातील प्रत्येक घटक, प्रत्येक शोषित घटकाला न्याय देण्याचं काम केलं आणि मग आपसुकच लोक हळूहळू 1 वर्षाच्या कालावधीनंतर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या लोक बोलू लागली, समाज माणसामध्ये चर्चा होऊ लागली की खरोखर आता राजकारणाच्या माध्यमातून काहीतरी समाज हिताची कामं होत आहेत। आणि त्यामुळे निश्चितच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने 2.5 वर्षामध्ये जो राज्यकारभार आखला या महाराष्ट्र राज्याचा, त्याच्यामुळे आम्हाला कार्यकर्त्यांना, पूर्वी कसं व्हायचं, कार्यकर्ते काम करायचे काय आणि नेत्याचं नाव मोठं करायचे। आज शिवसेनेच्या बाबतीत मात्र उलट आहे की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब 18 तास, 20 तास सातत्याने काम करतायत आणि त्याच्यामुळे त्यांनी जे एकनाथ शिंदेच्या नावावरती तुम्ही मतं मागणार आहात? हे सगळं आता त्यांनी सांगितलं, भाजपने सांगितलं की आम्ही केलेले विकास कामं दाखवतोय। त्यांचं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेचा चेहरा आमच्यासाठी असणार आहे आणि तो चेहऱ्यावरती आम्ही मतं मागतो। आम्ही रिपब्लिकन सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी युती केलेली आहे, पण सातारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला विचारात न घेतल्यामुळं रिपब्लिकन सेनेने इथं 5 उमेदवार दिलेले आहेत। आम्ही बाबासाहेबांच्या मानासन्मानानं राहणारे कार्यकर्ते आहोत, स्वाभिमानी आहोत। आम्ही कुणापुढेही मनगट घाण ठेवत नाही। जर आम्हाला कुणी स्थान दिलं नाही तर ते स्थान हिसकावून घेण्याची ताकद संविधानाने दिलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी सातारा जिल्ह्यामध्ये आम्ही 5 उमेदवार उभे केलेले आहेत। आमचे उमेदवार सोडून ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, युती म्हणून आम्ही त्यांचं काम करतोय। आणि सांगायचं झालं तर माझ्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक माझ्या वस्तीमध्ये काँक्रीटचे रस्ते, गटारे, बुद्धविहारे बांधलेली तर आहेतच, पण बाबासाहेबांना अपेक्षित असणारं
तिथं अभ्यासिका सुद्धा बांधल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं आमचं पूर्णपणे पाठिंबा हा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना त्या असणार. 5 ठिकाणी तुम्हाला मदत करतायत का ते तुमच्या उमेदवारांना? नक्कीच करतायत. आपण सगळ्या गोष्टी ऐकल्या. आता तुमची विरोधक म्हणून काय भूमिका आहे? कारण का यांचं म्हणणं आहे की आम्ही केलेली विकास कामं दाखवतोय आणि त्यावरती मतं मागतोय. सर्वप्रथम मी आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार यांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं श्रद्धांजली वाहते. संपूर्ण महाराष्ट्र दुःखात आहे आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या जे सहकारी होते 5 जण, त्यांनाही आम्ही या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं श्रद्धांजली वाहतो. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या होऊ घातलेल्या इलेक्शन्समध्ये काँग्रेसने देखील ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी जे आयडिओलॉजी आहे पुरोगामी विचारांची, शाहू फुले आंबेडकरांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्यांचा जिल्हा परिषद उभा करण्यासाठी या ठिकाणी आम्ही विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सामोरे जातोय. इतिहास जर बघितला तर स्वातंत्र्य पूर्व काळापासून काँग्रेस हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करतंय. न की धनदांडग्यांसाठी जे काँग्रेसच्या काळामध्ये झालेले निर्णय हे सर्वसामान्यांच्या हितासाठी होते, ते धनदांडग्यांसाठी नव्हते. आणि आत्ताच्या काळामध्ये फक्त धनदांडग्यांसाठी आणि त्यांची घरं भरण्यासाठी हे सरकार काम करतंय. त्यामुळं सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समोर ठेवून, शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, व्यावसायिक असेल, सामाजिक असेल आणि सर्वसामान्यांच्या समस्या, जे सिंचनचा प्रश्न असेल आणि शेतकऱ्यांच्या समस्या असतील, जी वाढती महागाई आहे, याला डोळ्यासमोर ठेवून जे सर्वसामान्य जनता हवालदिल झालेली आहे, त्यांना जगणं मुश्किल झालेलं आहे, शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे, ह्या गोष्टी सर्वसामान्यांचं हित समोर ठेवून आम्ही या ठिकाणी जबाबदार कोणाला धरताय मग तुम्ही? हे सगळं तुमच्या भागामध्ये तुम्ही बघताय, याला जबाबदार कोण आहे? या ठिकाणी जर आपण पाहिलं की महागाई ज्यावेळी 10 वर्षापूर्वी 2014 पूर्वी जर एखाद्या गॅसचा दर वाढला किंवा पेट्रोल डिझेलचे दर वाढले तर त्या ठिकाणी मोठमोठी आंदोलनं होत होती. या ठिकाणी स्मृती इराणी सारखी बाई सिलेंडरवरती उभा राहून दिल्लीमध्ये ती मोठमोठ्यानी घोषणा देत होती. मग आज ते का उभा राहत नाहीत? आज त्यांना दर दिसत नाहीत का? त्यांच्या कार्यकर्त्यांना दर दिसत नाहीत का? आज महिला अत्याचार एवढा मोठ्या प्रमाणात जर फलटण मध्ये जर MBBS झालेली एखाद्या सर्वसामान्य कुटुंबात बंजारा समाजातली मुलगी आत्महत्या करते, त्याच्या विरोधात किती महिला कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरल्या? त्यासाठी का आवाज उठवला गेला नाही? त्यावेळी तुम्ही काय झोपा काढता का? जर सासपडे सारख्या ठिकाणी एखाद्या चिमुकलीचं एवढा निर्घुणपणे हत्या होते, त्याचा अजून देखील चार्जशीट दाखल झाला नाही, याचा पाठपुरावा करणार कोण? सत्तेत बसलेल्या लोकांनी ह्याचा पाठपुरावा केला पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे तर उडालेच आहेत, परंतु यांचा आरोप असा आहे की या सगळ्याला भाजप जबाबदार आहे, या सगळ्या महिलांच्या प्रश्नाला देखील भाजप जबाबदार आहे. मला असं वाटत नाही. मला नाही वाटत भाजप सरकार जबाबदार आहे म्हणून. भाजप पक्ष हा सर्व कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि ह्या पक्षात सर्व गोष्टींची दखल घेतली जाते. त्या जसं काही ह्याच्यावर अत्याचार झाले तिथं आम्ही बऱ्याच ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे, त्यांना जाऊन भेटी गाठी घेतलेल्या आहेत. पण हा निवडणुकीचा मुद्दा आहे का? निवडणूक कोणत्या मुद्द्यांवरती साताऱ्यामध्ये होते? खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यामध्ये विरोधी पक्षाची भूमिका ही फक्त वंचित बहुजन आघाडी निभवताना दिसते आहे. सर्व पक्ष एकमेकाच्या हातात हात घालून एकमेकाचं समर्थन करताना दिसत आहेत. हे जे समर्थन आहे हे पैसा फेको तमाशा देखोचं राजकारण आहे. इथं बालेकिल्ला कुणाचा आहे म्हणण्यापेक्षा इथं पैशाचा बालेकिल्ला आहे. ज्याच्याकडे पैसे जास्त आहेत तो उमेदवार निवडून येणार, अशा पद्धतीची आर्थिक दहशतीचे लोकशाही सातारा जिल्ह्यामध्ये निर्माण होताना दिसते आहे. मूलभूत प्रश्न जे आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे बांधे पण मांडले आहेत. त्यांचं म्हणणं तुम्ही फक्त विरोधक आहे, पण आता काँग्रेस देखील विरोधक आहेत, तर त्यांची देखील भूमिका काय आपण जाणून घेऊयात. पण हे सगळं घडत नाहीये का अजून देखील? म्हणजे स्वराज्याची राजधानी मानली जायचं सातारा, तिथं अजूनही मूलभूत प्रश्नच आहेत. शिक्षण व्यवस्था नाहीये, आरोग्याची व्यवस्था नाहीये, रस्त्यांची दुरावस्था आहे, पाणी प्रश्न आहे. अगदी एका टोकाला आपण कोयना धरण पाहतो, मान खटाव सारखा परिसर अजून देखील दुष्काळी तालुका मानला जातो. अपयश कोणाचं आहे हे पहा, खऱ्या अर्थानं पश्चिम महाराष्ट्राचा पाणी प्रश्न आपणास आठवत असेल. 1995ला ज्यावेळी शिवसेना भाजपाचं सरकार आलं त्यावेळी दूरदृष्टी असलेले नेते, आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी कृष्णा खोऱ्याची स्थापना केली
आणि त्या माध्यमातून अनेक क्रांतिकारी निर्णय खऱ्या अर्थानं घेण्यात आले. या पश्चिम महाराष्ट्राचा पाण्याचा विषय कसा मार्गी लागेल त्याविषयी निर्णय घेतले आणि निश्चितच त्याचा फायदा झालाय, हे नाकारून जमणार नाहीये. दळणवळण जितकं महत्वाचं आहे तसं जिल्हा परिषदेच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य माणसाची विकासाला महत्व दिलं पाहिजे. नुसतं दळणवळण करून चालणार नाही, ती रस्ते बांधली, नुसतं दळणवळण करून चालणार नाही. त्याला आरोग्य दिलं पाहिजे, त्याला रोजगार दिला पाहिजे आणि त्याला शिक्षण दिलं पाहिजे. मूलभूत सुविधा न पुरवता फक्त मोठमोठ्या गाड्या फिरण्यासाठी दळणवळणाची व्यवस्था केली. सर्वसामान्य माणूस विकास फक्त दळणवळण वाढल्याशिवाय रोजगार कसा येणार ते सांगताय. शालेय शिक्षणाच्या बाबतीत खाजगी शाळांचा चेहरा चकमकीत आहे. गोडोली सारख्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ऍडमिशन मिळत नाही. स्मार्ट शाळा हा सरकारचा उपक्रम आहे. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी मिनी महाबळेश्वरचा प्रकल्प आणून इथे हजारो आपल्या युवकांना रोजगार कसा मिळेल याचं लक्ष घेतलेलं आहे. मला सांगा, हे सांगतात ह्यांचे नेत्यांचे जे कारखाने, साखर कारखाने, ते कुणाच्या काळात झाले? त्यांना पाणी कुणाच्या काळात आलं? ते काँग्रेसच्याच काळात आलं ना. मग आज कुणाच्या जावर जगतायत? आज कुणी विकास केला? खऱ्या अर्थाने जर कोणी विकास केला असेल, यांची कारखानेदारी जर वाढवली असेल, ह्यांच्या कारखाने जर मजबूतीकरणासाठी जर कोणी केलं असेल, ते काँग्रेसच्या काळात झालेत. हे आज सर्वस्पणे विसरतायत, स्वतःचं उबळं करायचं हे काम करतायत. पण वस्तुस्थिती जर बघितली, आज सुद्धा महायुतीचं शासन, संजय गांधी निराधार असेल किंवा दिव्यांगांचं असेल, आजही संजय गांधींचं निराधाराची पेन्शन 2 महिने आज लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ही वस्तुस्थिती आरोप सगळे तुमच्यावर केले जात आहेत, पण त्यांच्याकडून एक गोष्ट मान्य केली जाते की रस्ते झालेत. मी एकच म्हणू शकतो की सत्ताधारी आणि विरोधक दोघंही अपयशी आहेत. समाजाच्या दृष्टी पूर्ण अपयशी आहेत. आता लोकांनी कुणाचं बटन दाबाव जाऊन? आता दाबायचं म्हणजे नाही, त्यांना राष्ट्रपती राजवट चालू केली पाहिजे. राष्ट्रपती राजवट, याच्यामध्ये राष्ट्रपती राजवट घेतली पाहिजे. लोकांनी पैसा फेको तमाशा देखोचं राजकारण बंद केल्याशिवाय सर्वसामान्य माणूस विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येणार नाही. आता राष्ट्रवादीचे, आपण एकदा राष्ट्रवादी देऊयात. अजित पवारांचे राष्ट्रपती. आवाज दाबण्याचं काम, विरोधकांचा आवाज दाबण्याचं काम सत्ताधारी करते. आंदोलन करायचं म्हटलं तर आज विरोधकांना हे करायचं म्हटलं तर पोलिसांच्याकडनं उचललं जाते. आज त्यांच्याकडे दबाव तंत्र वापरलं जाते. अशा पद्धतीची सत्ता आज चालेल. विकास हे विरोधकांमधले आणि सत्ताधाऱ्यांमधले आरोप प्रत्यारोप तुम्ही ऐकताय. तुम्ही काय लोकांसमोर घेऊन जाऊन मतं मागताय? आज या ठिकाणी धुराळ्याचं जे चर्चासत्र चालू आहे, आज आमच्या नेते, आदरणीय नेते नामदार अजितदादा पवार यांच्या या ठिकाणी दुःखद निधन झालेलं आहे. प्रथम मी त्यांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहतो आणि आमच्या राष्ट्रवादी पार्टीतर्फे म्हणजे आम्ही कोणत्याही चर्चासत्रात भाग घेणार नाही. फक्त आम्ही तिथं उपस्थित राहण्यासाठी आज आम्ही आलेलो. ठीक आहे. आपण त्यांना आपण हे करूयात. ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप केले गेलेत, तुमच्यावरती आरोप प्रकारे केले जात आहेत. तुम्ही सांगताय की पर्यटनाचा मुद्दा तुम्ही मांडला की पर्यटन वाढतंय. शंभूराज देसाई त्या सगळ्या ह्याच्यामध्ये काम करतायत. शिक्षण व्यवस्था सांगितली तुम्ही व्यवस्थित आहे. आरोग्य व्यवस्था तुम्ही सांगितली व्यवस्थित आहे. रस्ते तर यांनीच मान्य केले, तरी देखील इतकी टीका, इतके आरोप तुमच्यावर होत आहेत. नाही, हे आता माहित आहे चॅनलच्या समोर बोलण्यासाठी. ऐका, चॅनलच्या समोर बोलण्यासाठी ही लोक बोलतायत. आज खाजगीमध्ये काँग्रेसचे अनेक बडे नेते, वंचितचे अनेक बडे नेते खाजगीमध्ये मान्य करतायत की एकनाथ शिंदे साहेबांसारखा राज्यकर्ता होणे नाही आणि भविष्यात होणार नाही. हे खाजगीमध्ये यांचे मोठे नेते मान्य करतात. आज मीडिया समोर काँग्रेसला, एक मिनिट, काँग्रेसला माझा प्रश्न आहे. तुमची एवढी पोटतिडकी समाजासाठी असतील, जिल्हा परिषदेला तुम्ही किती उमेदवार उभे केले सांगा? किती उमेदवार आहेत? उमेदवार आयडियोलॉजीशी कनेक्ट आहेत, त्या ठिकाणी आम्ही दिलेत. पैसे घेऊन, दुसऱ्याचे ओढून आणून, त्यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून, दुसऱ्या पक्षातले ओढून त्यांना सीडी व्यापार नाही, ज्याला सर्वसामान्य माणसाच्या अडचणी माहित आहेत. नाही, भाजपमध्ये स्वतःचे कार्यकर्त्यांना न्याय मिळाला नाही, त्याच्याबद्दल त्यांनी बोलावं. आम्ही बोलवले पैसे दिले. आरोप सगळीकडे होता, राज्यभरात पैशाचा आरोप केला. हो ना, पण जो खरोखर सर्वसामान्य व्यक्तीशी, माणसाशी, तळागाळाशी जोडलाय त्यालाच उमेदवारी दिली जाते. आपल्याकडे उमेदवार सुद्धा नाही. यांना उमेदवार मिळत नाहीत. आज महाराष्ट्रातील सगळा जो उमेदवार आहे, जो समाजासाठी काहीतरी करू इच्छितोय, कार्यकर्त्याला एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षात उमेदवारी मिळाली पाहिजे. यांना उमेदवार मिळत नाहीत कारण यांना या महाराष्ट्रातील सर्वसामान्य युवकांना माहित आहे, जर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं तर आपण समाजाला न्याय देऊ शकतो. 50 वर्षामध्ये या काँग्रेसकडून काही झालं नाही आणि आपण उत्तर घेऊयात. तुमच्यावर आरोप केला जातोय
की तुम्ही कार्यकर्त्यांना उमेदवारी तुमच्या मिळालेली नाही? कारण का सातारा जिल्हा हा विशेषतः मानला जातो, कारण का अनेक घराणे असे आहेत, राजघराणे आहेत किंवा मोठ्या प्रमाणामध्ये साताऱ्यामधली सरंजामशाही बाजूला केली तर ह्यांच्याकडे किती उमेदवार येणार आहेत ते त्यांना विचारा. तोच प्रश्न आहे की घराणेशाहीला सोडून कार्यकर्त्यांना तुम्ही संधी दिली आहे का? ऐका, पक्षाच्या चिन्हावर ज्यांना दिले ते कार्यकर्तेच आहेत की सामान्य कार्यकर्तेच आहेत, ज्यांना पक्षाच्या चिन्हावर कार्यकर्ते. आता मी एक सांगताय का मला ऐकाय का तुम्ही सरंजाई सहीच्या विषय बाजूला काढा. मी एक साधा रिक्षावाला सर्वसामान्य व्यक्ती आज मला भारतीय जनता पार्टी श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उमेदवारी दिली. मला सर्वसामान्य कार्यकर्त्याला शिवेंद्रराजे भोसले यांनी न्याय दिलाय भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. मी काय कुठल्या राजघराण्यातला आहे कुठल्या घराण्यातला आहे तरी मला सर्वसामान्य संधी दिलेली आहे. मंगोरे लाल के हसीन सपने बघू नका. आमचे नेते काँग्रेसमध्ये कधीही जात नाहीत. आज 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून 2.5 वर्षात उद्धव ठाकरेंचं सरकार होतं. एकही आमदार, एकही शिवसेनेचा आमदार आणि भाजपचा आमदार काँग्रेसमध्ये गेलेला मला तुम्ही दाखवा. हे लक्षात घ्या. 80% लोक पूर्वी आश्रमीचे काँग्रेसचेच आहेत. आज देशाचं संरक्षण तुम्ही सांगा, देशाची आज जगामध्ये वाढलेली किंमत तुम्ही सांगा, ह्या विषयावर तुम्ही चर्चा करू शकत नाही. देशामध्ये जो सत्ताधारी पक्ष आहे त्याच्यातले 70% लोक हे पूर्वाश्रमीच्या काँग्रेसचेच आहेत. त्यांनी असं सांगायची गरज नाही, हे पूर्वीचे तिकडचेच आहेत. आज जिल्हा परिषदेच्या विकासावर चर्चा होणं गरजेचं आहे. फक्त कालवा करून आजचा दिवस मारून नेण्याचा नाही, विकासाच्या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. लोकांना विकास महत्वाचा त्याच्या आहे. अगोदर सर्वसामान्यांना संधी देऊयात. एक छोटा प्रश्न, सातारामध्ये मंत्री अगदी पाहायला गेलं तर 5 आहेत, म्हणजे अगदी राष्ट्रवादीचे आहेत, मकरंद पाटील आहेत, शिवसेनेचे शंभूराज देसाई आहेत, भाजपचे शिवेंद्र बाबा आहेत, आणखी जयकुमार गोरे, हे सगळं मंत्री भरलेलं आहे. तरी पण एवढा आक्रोश सर्वसामान्यांमध्ये विरोधकामध्ये आक्रमक किंवा सत्ताधारीमध्ये विषय तो नाहीये. विषय आहे समाजाचा. सातारा जिल्हा हा नेहमी राजकीय दृष्ट्या दुर्लक्षित राहिलेला आहे आणि इथं कोणत्याही प्रकारची रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात नाहीये. आज IT पार्क सारखा विषय असेल किंवा MID सारखा विषय असेल, एनिवेज हे कधी होतील काय होतील हा भविष्य ठरवणार आहे. आता काहींनी उपस्थित केला की पर्यटन विकास केलेला आहे. पर्यटनाची जी नियमावली पाहिली तर ती स्थानिक भूमिपुत्राच्या दृष्टीने पूर्ण कठोर आहे. ती भूमिपुत्राला कुठल्याही प्रकारे ती प्रोत्साहन नाहीये. त्यामुळे त्या ठिकाणी फक्त धनदांडक्याचा आणि बलाढ्यांचाच पर्यटन होणार आहे. मग असे जे काही प्रकल्प राबवले जातात ते फक्त आयात केलेल्या उद्योजकासाठी राबवले जातात, जे त्यांना समरस होतात अशाच उद्योजक राबवतात. सातारा जिल्ह्यामध्ये असणारी लाखोच्या संख्येने बेरोजगार युवक हा पुणे मुंबईला स्थायिक होतोय, जातोय. इथं हुशार मुलं नाहीत का? आज पुणे मुंबईच्या IT सेक्टरमध्ये सातारा जिल्ह्यातील 70 ते 80% मुलं आहेत. मग त्या मुलांचं ह्या ठिकाणी पुनर्वसन का होत नाही? या ठिकाणी उद्योजकाला चालना का दिलंय? जिल्हा उद्योग केंद्र असेल, विविध महामंडळ आहेत, यांचे महामंडळाचे कार्यालय जर पाहिले तर ओस पाडायला लागलेले आहेत. मग जिल्ह्यातली बेरोजगारी संपली का? या ठिकाणी एक प्रश्न, मागच्या 10-15 वर्षापूर्वीचं सातारा आणि आजचं सातारा तुम्ही काही जवळून काही बदल नाही, काही बदल नाही. काहीही फरक नाही. हे बघा, रस्ते नाही 10 वर्षात 15 वर्षात काहीच बदल झाला नाही. जर त्यांनी स्वतः फिरावं आणि त्यांनी बघावं आणि त्यांनी सांगावं. तुम्ही जावा, तुम्ही कॅमेरा घेऊन जावा. एक मिनिट थांबा जरा. तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीतून किती लोकांना मदत मिळाली हे याच्यावर बोला म्हणावं. 10 वर्षात काही फरक झाला नाही. 1 मिनिट थांबावं तुम्ही साहेब, हे काय कालवाच करणार आहेत. तुम्ही तुमचा मुद्दा 1 मिनिट. मुख्यमंत्री सहायता निधीमधून किती लोकांना मदत झाली ही त्यांना विचारा. पहिली गोष्ट ही त्यांना विचारा. परत तुमचा 1 मिनिट हो, 1 मिनिट झालो ना कुठल्या तरी विषयात पास. तुम्ही कुठल्या विषयात पास झाला? काटाव तरी झाला का? काटाव तरी झाला का? 50 वर्षात किती विषयात पास झालात? 2 मिनिटं ऐका. आणि बर, मुख्यमंत्री सहायता निधी, परत तुमचे कर्ज कुठलं आपलं ते? तुम्ही आज 10 वर्षापूर्वीचा जर आपण सातारा पाहिला, आज स्थानिक लोकांनी केलेला मुद्दा उपस्थित केलेला बरोबर आहे की बाबा इथं IT पार्क नसल्यामुळं आमच्या मुलांना पुण्याला वगैरे जावं लागायचं. ह्याची चिंता घेऊन आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून, भाजपच्या माध्यमातून IT पार्क साठी आज जमीन हस्तांतर करण्याचं काम चालू आहे. आज मेडिकल कॉलेजचं काम आम्ही पूर्ण होताना बघतोय. आज मागच्याच आठवड्यामध्ये मला वाटतं नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलंय आपण रस्ता बनवण्याचं. ह्या सगळ्या गोष्टीतून सातारा पण काय मागं नाही. या साताराचे सगळे रस्ते म्हणतायत की 10-15 वर्षापूर्वी जसं सातारा होतं तसंच ह्यांनी रस्त्याने फिरलं पाहिजे. आज आम्ही खेडमध्ये राहतो. या खेडमध्ये 18 ते 20 कोटीची कामं पूर्ण केलेत आपण. पूर्ण केलेली कामं आहेत. रस्ता असेल, पाणी असेल, गटर असेल, सगळ्या गोष्टी पूर्ण केलेल्या. तुम्ही सगळीकडे एकदा फिरा. आज तुम्हाला पराभव पसरवता येत नाही म्हणून तुम्ही आरोप करणार.
तुम्ही आरोप एक मिनिट आरोप काय मी ज्या रविवार पेठेमध्ये राहते तिथं 57 लाखाचा बोर्ड लागलाय, काम पूर्ण झालेलं आहे. 2.5 वर्ष झालं गटारीचं काम पूर्ण झालेलं आहे. तुम्ही आज तिथं येऊन बघा, त्याच्यावर फरशा पडल्या नाहीत, स्लॅब पडला नाहीये आणि ते काम पूर्ण झालेलं असलेल्याचा तिथं फलक लावलाय. ऍक्शन घेतली ऍक्शन. तो बोर्ड काढून टाकण्यात येईल म्हणून चेतावणी दिल्यानंतर तो येऊन बोर्ड नगरपालिकेच्या लोकांनी काढून नेला, पण त्याच्यावरती फरशा बसवल्या नाहीत. सातारा जिल्ह्यामध्ये कामं चांगल्या दर्जाची झाल्यात. एवढा निधी कुणीही उभ्या आयुष्यात बघितला नाही. एवढा निधी या सत्तेत असताना आलेला आहे, हे मान्य करावं लागेल. विनाकारण नुसतं विरोधक आहे म्हणून आरोप करणं. युवकांना ना, तुम्ही म्हणतात ना युवकांना रोजगार नाही सातारमध्ये, ऐकून घ्या. हा, युवकांना हे रोजगार नाही म्हणतात ना, तर तुम्हाला मुद्रा योजना आहे ना आपल्याकडे, स्टार्टअप योजना केली ना मोदी साहेबांनी. सगळ्या प्रकारच्या योजना आहेत, सगळ्या प्रकार नाही सगळे कॉन्ट्रॅक्टर सांभाळण्यासाठी ह्या योजना राबवलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला काही फायदा झाला नाही. आज तुम्ही वस्तीमध्ये जाऊन फिरा, तुम्हाला सत्य गोष्ट दिसेल. झालं नाही का? रस्ते खाल्ले नाहीत का? रस्त्यावरती रस्ते केले काँग्रेसने. कुठला विकास केलाय? काय सांगताय ते? तुमच्या काळातला हिशोब मागितला ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना झेंडून घेतले. काँग्रेसच्या काळामध्ये कागदावरती कोणी केला होता? काँग्रेसचा कोणी काँग्रेसनेच केला. नेता सांगा, नेता सांगा. काँग्रेस नेता सांगा. त्यांना नेते माहित नाहीत का? त्यांच्या ते नेते आता भाजपमध्ये गेले, त्यांना माहित नाहीत का? त्यांना नेते माहित नाहीत का काँग्रेसचे? आज अशोक चव्हाणांना का घेतलं? ते काय बोलले, भ्रष्टाचाराला घेऊन बसले. आज त्याविषयी बोलायचं नाही, तुम्हाला माफी मागा तुम्ही. काय म्हणणं तुमचं? या पुढे नाही बोलायचं. मुळात हॅलो एक मिनिट. मुळात तुमच्या लक्षात आलंय का की महाविकास आघाडी, भाजप असेल, आमची शिंदे शिवसेना असेल साहेबांची, आणि बाकीची महायुतीच्या वतीनं आज विकास होतोय, ह्याची यांना पोटदुखी आहे. मुळात सातारा 10 वर्षात विकास झाला नाही का, तर होताच विकास, त्याच्या विकासाच्या दिशेने वाटचाल ही महायुतीच्या माध्यमातून व्हायला लागली आहे. आज मुख्यमंत्री साहेब असतील, शिंदे साहेबांच्या माध्यमातून बऱ्याच योजना आल्यात, पर्यटन वाढत चाललंय. आज या ठिकाणी MIDC सुद्धा डेव्हलप होत चालली आहे, IT पार्क होतंय. ह्यांना फक्त आम्ही करत असलेला विकास लपवायचा आहे, आणि हे लपवण्यासाठी ह्यांची पोटतिडकी झाली. ह्यांची अजिबात सातारा जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून कोण कुठं आहे, आज सत्ता कुणाची आहे, याच्यावर विचार कर बोलण्यापेक्षा जे सत्तेत आहेत ते काही 10 वर्षापूर्वीच्या सत्तेत नाहीत, तर हयात सातारा जिल्ह्यात हीच सत्तेत आहेत. फक्त पक्ष बदललेले आहेत, सत्ता केंद्रीय तेच आहेत. म्हणजे शिवेंद्र महाराज असू द्या, नाहीतर पालकमंत्री असू द्या, नाहीतर यांच्या म्हणजेच काय ताकद ही कुठल्या एका व्यक्तीचं नसून, काम हे कुठल्या व्यक्तीचं नसून, काम हे पक्षाचं आहे. काम हे पक्षाचं आहे. ह्याचं उदाहरण हेच, ह्यांनीच उदाहरण दिलं. काम हे पक्ष म्हणजे हे लक्षात घ्या की ह्याच्या आधी काँग्रेसची सत्ता होती, ते निधी देत नव्हते, सातारा जिल्हा अन्याय करत होते. आज महायुतीची सत्ता आल्यानंतर तिथं निधी यायला लागला. म्हणजे ह्या आधी यांची सत्ता असून इथल्या नेत्यांना कुणी पैसे देत नव्हते. म्हणजे भाजप असेल, शिवसेना असेल, शिंदेसेना असेल, यांनाच फक्त सातारा जिल्ह्यावरती असतंय, त्यांनाच सातारा जिल्ह्याचा विकास करायचा आहे, हे आता दिसून येतं. आज ताईंनी प्रश्न मांडला की आमचे मोठे मोठे तुम्ही पक्षामध्ये का घेतले. आज तुमचे मोठे नेते तुमच्या राष्ट्रीय नेतृत्वाला वैतागले, त्याला आम्ही काय करणार? यांचं कसं झालंय, नाचता येईना अंगण वाकडं, बरं का? हे त्यांनी जे विधान केलेलं आहे ते अक्षरशः बावळटासारखं विधान आहे. पुढची 5 वर्ष ED CBI थांबवा, मग बघा काय होतंय ते. आज मी फक्त एक मिनिट आज मी फक्त एकच प्रश्न विचारतो की आज मुलांना इथं सातारा जिल्हा हा सैनिकांसाठी मानलेला जातो. आज सातारा पूर्ण तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचं उत्तम प्रकारचं तालुका क्रीडा संकुल किती बांधले गेले तेवढं फक्त सांगा. नमस्ते. तर सैनिक स्कूल आहे ना, सैनिक स्कूलला अन्याय झाला असं वाटतंय, तर मग बांधकाम मंत्र्यांनी पक्ष का बदलला सांगावा ना. त्यांनी दिलाय 500 कोटी दिलाय सरकारनं, भाजपनं सैनिक स्कूलला आहे ना 500 कोटी दिले. 500 कोटी कोण जाणार आहे तिथं? कोण जाणार आहे? बिल्डिंग बाजू जाणार आहे. सैनिक स्कूलला कोण जाणार आहे खेळायला? सैनिक स्कूलला बाहेरचे जाणार आहेत का? आज तालुक्यातले खेळाडू कुठे जाणार? पैशाचा दुरुपयोग केला जातो असं म्हणणं आहे. ED CBI शेतकऱ्याकडे का जात नाही, ह्यांच्या नेत्यांकडे का जातोय?
काळा पैसा आहे म्हणून जातोय भाजपमध्ये परत हे काँग्रेसवाले हा प्रत्यक्षरित्या मान्य करतायत. तत्कालीन त्यांच्या पक्षात असलेल्या नेत्यांवरती त्यांच्या नेतृत्वाची कमांड नव्हती, त्यावेळेस त्यांनी भ्रष्टाचार केले असतील. त्यांच्या नेतृत्वाची त्यांच्या नेत्यांवरती कमांड नव्हती. हा दोष का शिवसेना भाजपाचा नाही. आता आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, यांची बारकाईनं 15 दिवसातून आपल्या मंत्र्यांचा, आपल्या कार्यकर्त्यांचा अहवाल घेतला जातो. तुम्ही समाजासाठी काय करताय, समाजासाठी किती झटताय. आता आपण एकदम शेवटाकडे येऊयात, कारण का सगळे मुद्दे तुम्ही मांडले व्यवस्थितपणे, त्यांनी देखील उत्तरं दिली. फक्त आता साधा हवा कोणाची आपल्याला जाणून घ्यायची सातारा जिल्ह्यात. हवा सर्वसामान्य माणसाची आहे. सर्वसामान्य माणसाने ज्या काही पद्धतीने केलं पैसा पाहिजे. फेको तमाशा देखोचं राजकारण बंद सर्वसामान्य समाजानेच आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये तर हा सगळा गोंधळ सगळा आता राज्याने पाहिलेला आहे आणि विविध प्रश्न जे आहेत ते सातारकरांचे या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता सातारकर नेमके मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरती जाताना काय विचार करणार आहेत, रस्त्यांचा विचार करणार आहेत, पाण्या प्रश्नाचा विचार करणार आहेत, जी नैसर्गिक संपत्ती सातारा जिल्ह्याला भेटलेली आहे तिथे पर्यटन वाढावं यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं देखील सांगितलं जातंय. तो सगळा विचार करून सातारकर मतदान केंद्रावरती जाऊन नेमकं कोणाचं बटन दाबणार आहे आणि अगदी पुण्यापासून जवळ असणारं हे सातारा निश्चितचपणाने औद्योगिक क्रांती या सातारा जिल्ह्यामध्ये घडावी अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जाते. त्यामुळे नेमका सातारा जिल्हा कोणाच्या बाबतीमध्ये पाठीमागे राहतोय हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.